बाय कंटिन्युअस सिरीज यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. पहिले आपण कोणकोणती सिंपल सिरीज शिकली. सिंपल सिरीजमध्ये आपण आता हे शॉर्टकट मेथडनुसारच पाहायचं आहे की हे कशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. आता शॉर्टकट मेथडचा जो सिंपल सिरीजचा फॉर्म्युला होता तो ए इज इक्वल टू एक्स प्लस डी एक्स अपॉन एन हा फॉर्म्युला होता, बरोबर आहे. त्यानंतर याच्यामध्ये बदल काय झाला होता. डिस्क्रीट सिरीजमध्ये इथे एफ डी एक्स लागला. फ्रिक्वेन्सीसोबत आपण गुणाकार केला, त्याची समेशन केली आणि समेशन एफ डी एक्स आपण इथं घेतलेला होता. त्यानंतर याच्यामध्ये काय बदल होईल आता, तर इथं इंटू आय लागेल. कोणत्या याच्यामध्ये कंटिन्यूस सिरीजमध्ये इथं एवढा बदल होईल, समेशन एफ डी एक्स आय. तर याच्यामध्ये आता कोणकोणते कॉलम पाहिजे आपल्याला हे प्रॉब्लेम पहा. काय दिलं, द फॉलोइंग टेबल गिव्ह द मार्क्स ऑब्टेन बाय सेट ऑफ स्टुडंट इन अ सर्टन एक्झामिनेशन, कॅल्क्युलेट द ॲव्हरेज मार्क्स पर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपल्याला विचारलेलं आहे. इथं आपल्याला मार्क्स दिलेले आहे. आता मार्क कसे दिले आपल्याला 10 to 20 म्हणजे 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 म्हणजे सिरीज कशी झालेली आहे, कंटिन्यूपणे चालत आहे सतत, म्हणून त्याला आपण सतत पदमाला असं सुद्धा म्हणतो. आणि नंबर ऑफ स्टुडंट जे आहे ही तुमची फ्रिक्वेन्सी आहे, वारंवारिता आहे. आता ह्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे आणि आपल्याला काय काय पाहिजे, तर आपल्याला पाहिजे एक्स पाहिजे, सिग्मा एफ डी एक्स पाहिजे, आय पाहिजे आणि एन पाहिजे. एवढ्या गोष्टी आपल्याला पाहिजे. ओके, तर इथं आपण मार्क जसेच्या तसे लिहून घेऊ. 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 आणि 90 ते 100 अशा पद्धतीनं आपल्याला काय मार्क्स दिलेले आहे. हे तुमचं काय असते, एम असते, बरोबर आहे. परंतु आता याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करता येणार नाही. जसं एम आपल्याला एका याच्यामध्ये पाहिजे, इथं दोन दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे. एक दिलेली आहे लोअर व्हॅल्यू, एक दिलेली आहे अप्पर व्हॅल्यू. आता मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागते, एक नवीन सिरीज तयार करावं लागते जी कंटिन्युअस सिरीज राहील. त्याला आपण मिड व्हॅल्यू किंवा एम व्ही असं म्हणतो. आता मिड व्हॅल्यू कशी काढायची असते, तर त्याचा फॉर्म्युला असते मिड व्हॅल्यू इज इक्वल टू लोअर व्हॅल्यू प्लस अप्पर व्हॅल्यू आणि डिवायडेड बाय 2, कारण ह्या दोन संख्या असतात म्हणून. म्हणजे याचं काय करायचं आपल्याला सरासरी काढून घ्यायची असते. जसं की आता इथं लोअर व्हॅल्यू किती दिलेली आहे 10, त्यानंतर अप्पर व्हॅल्यू किती दिलेली आहे 20 आणि डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय होते 10, 20, 30, 30 भागीला 2 म्हणजेच किती राहील इथं 15. 15 ही तुमची काय राहील, तर मिड व्हॅल्यू राहील. म्हणजेच आता अशा पद्धतीनं आपल्याला घ्यायचं 10, 20, 30, 30 भागीला 2 म्हणजेच 15, त्यानंतर 20, 30, 50 भागीला 2 म्हणजेच 25. म्हणजे सारख्या पद्धतीनं मग वाढत जाते. 25, 35, 45, 55, 65, 75, 85, 95 अशा पद्धतीनं तुमच्या संख्या काय होते, वाढत जातात. ओके, ही तुमची झाली एम व्ही म्हणजेच एम झालेलं आहे. आता आपण काय करत असतो, फ्रिक्वेन्सी जशीच्या तशी आपल्याला लिहून घ्यायची आहे. 1, 2, 3, 5, 7, त्यानंतर दिलं 12, त्यानंतर दिलेलं आहे 16, त्यानंतर दिलेलं आहे 10 आणि 4. ओके, अशा पद्धतीनं आपण फ्रिक्वेन्सी लिहून घेतली. आता आपल्याला ते डी एक्स घेताना आपण काय करतो, एक्स काढायचं आहे, डी एक्स काढायचं आहे. डी एक्स काढताना आपण कशामधून घेत असतो, तर एम सिरीजमधून. आता एम सिरीजचे प्रतिनिधित्व काय करते, रिप्रेझेंटेटिव्ह तर एम व्ही करते. तर एम व्हीमधून आपल्याला सर्वात लहान संख्या घ्यायची आहे, ती घेतली आपण 15. एक्स बरोबर घेतली आपण 15. आता 15मधून या सर्व एम व्हीतून या संख्येला आपण मायनस करून घ्यायचं आहे. 15तून 15 गेले 0, 25मधून 15 गेले 10, त्यानंतर 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. ओके, 90 येणार का, 1, 6, 9, 80पर्यंत हा झाला तुमचा डी एक्स. त्यानंतर आपल्याला स्टेप डिव्हायशन घ्यावं लागते. आता आपण काय करतो, एफ डी एक्स काढताना एफचा आणि डी एक्सचा गुणाकार करत असतो. ओके, मल्टिप्लाय करतो. पण यांचा जेव्हा आता संख्या मोठ्या असतात त्यावेळेस आपण काय करतो, या संख्येला कमी रूप देतो. म्हणजेच काय करतो, याच्यापैकी एक संख्या घेतो ज्याला सर्व संख्येने भाग जाईल. तर आता 10ने सर्व संख्येला भाग जाते. पहिली संख्या सहसा आपण ही घेतो, तर हे घेतलं आय बरोबर आपण 10. याने सर्व संख्येला भाग जाते. 10 0 0, 10 1 10, 10 2 20, 3 4 5 6 7 आणि 8. ओके, आता आपल्याला पाहिजे एफ डी एक्स. आता एफ डी एक्स म्हणजे काय, तर तुमचा हे एफ आणि डी एक्स म्हणजेच काय, तर तुमचा हा डी एक्स हा राहील. या दोन याचा तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. या डी एक्स सोबत न करता आपल्याला काय करायचं आहे, स्टेप डिव्हायशनसोबत मल्टिप्लाय करायचं आहे. 1 0 0, 2 1 2,
3 2 6, त्यानंतर 5 3 15, त्यानंतर 7 चूक 28, त्यानंतर 12 पंचे 60, त्यानंतर 16 96 नक्की का? त्यानंतर 10 7 70 आणि 4 8 32. अशा पद्धतीनं तुमचं FDX झालेलं आहे. याची करायची आपल्याला टोटल समेशन FDX. ओके. त्यानंतर आणखी काय पाहिजे आपल्याला? एन म्हणजेच काय? तर फ्रिक्वेन्सीची टोटल करा. तुम्ही फ्रिक्वेन्सीची टोटल करा. पहा किती आहे येईल नाही तुम्ही सांगा. बरं 5 6 येते का? तर बघा. आणि याची टोटल करा. FDXची टोटल किती येते बघा. 2 6 15 28 60 96 70 आणि 32 याची टोटल. हो. 295. ओके. आता आपल्याला काय काय पाहिजे? तर एक्स पाहिजे. तुमचा एक्स किती आहे? तर 15 आहे. तुम्हाला पाहिजे सिग्मा FDX, तो आलेला आहे तुमचा 295. तुम्हाला पाहिजे एन, तो आलेला आहे 60. आणि तुम्हाला पाहिजे आय, तो आलेला आहे 10. अशा पद्धतीनं सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत. आता आपल्याला हे फॉर्म्युलामध्ये टाकायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ अरिथमॅटिक मीन, अरिथमॅटिक ॲव्हरेज, arithmetic average or mean by following formula. इथं फॉर्म्युला टाकायचा आपल्याला. A = x प्लस सिग्मा FDX अपॉन n इंटू आय. याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची आपल्याला. पुटिंग द व्हॅल्यू इन अबोव मेन्शन फॉर्म्युला. तुमचा एक्स किती आहे? तर तो आहे 15. सिग्मा FDX किती आहे? तर तो आहे 295. एन आहे 60 आणि तुमचा आय आहे 10. 15 घेतले आपण प्लस 295 भागीला 60 किती होते? किंवा यांचा गुणाकार केला तरी चालेल. 295 भागीला हे गुणीला 10 म्हटल्यानंतर 2950 भागीला 60. 15 प्लस यांचा भागाकार करा. किती येते? 2950 भागीला 60 किती आला? 2950 भागिले 60. 2950 भागीला 60 49.16. ओके. म्हणजे 17. ओके. हां. यांची टोटल किती होते? त्याच्यामध्ये 15 ॲड कर. 15. हो. 74.17 किती? 64. ओके. 64.17 हा झाला तुमचा मीन. देअरफॉर मीन इज 64.17. अशा पद्धतीनं तुम्हाला कंटिन्यू सिरीजमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आता कंटिन्यू सिरीजमध्ये अशा वेगवेगळ्या सिरीजमध्ये काय असते? कधी कधी तुम्हाला मोर दॅन दिलेलं असते, कधी लेस दॅन दिलेलं असते. ह्या सर्व गोष्टी आपल्याला पुढच्या याच्यामध्ये लेक्चरमध्ये बघायचं आहे. ओके. याचे काही थोडेफार प्रॉब्लेम बघायचे आहे. त्यानंतर तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे ही तुम्हाला दिलेली नसते. कधी कधी ती CF म्हणून दिलेलं असते. तर तिची फ्रिक्वेन्सी तुम्हाला शोधून काढायची असते. ओके. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. इथं आपण थांबू.